नमस्कार, मी प्रतिभा रिद्धी सिद्धी संस्थेमध्ये व्यवस्थापक म्हणून काम करते। नमस्कार, मी गौरी रिद्धी सिद्धी संस्थेमध्ये मी समन्वयक म्हणून काम करत आहे। आज आपण गुड टच व बॅड टच, चांगला स्पर्श व वाईट स्पर्श याविषयी संपूर्ण माहिती कृतीद्वारे दाखवणार आहोत। चला तर मग आपण प्रत्यक्षात बॅड टच विषयी माहिती बघूया। तर या कृतीमध्ये प्रतिभा आणि श्रद्धा तुम्हाला कृती करून दाखवतील व मी स्पष्टीकरण सहित माहिती देते। तुम्हाला श्रद्धाची ओळख करून देते। नमस्कार, मी श्रद्धा जळम। तुम्हाला आता बॅड टचचा पहिला प्रकार सांगत आहे, कान फिरगळणे। जोरात कान फिरगळणे हा एक बॅड टचचा प्रकार आहे। आता बॅड टचचा दुसरा प्रकार प्रतिभाताई तुम्हाला दाखवत आहेत, हाताने जोरात गाल ओढणे। तर हा प्रकार आपल्या जास्त करून घरात बाहेरचे नातेवाईक, शेजारचे यामध्ये आढळून येतो। घरातले हे प्रेमाने आपल्या गालाला आता मी तुम्हाला बॅड टचचा तिसऱ्या प्रकाराची माहिती सांगत आहे। प्रतिभाताई कृती करून दाखवतील। गळ्यावरून हळूवार हात फिरविणे, खांदा जोरात दाबणे हा एक वाईट स्पर्श आहे। मला आता बॅड टचचा चौथा प्रकार सांगत आहे। प्रतिभाताई आता तुम्हाला कृती करून दाखवतील। श्रद्धा पाठीमागे तोंड कर, पाठीवरून हळूवार खालीपर्यंत हात नेणे, खालून वरती हात नेणे हा एक वाईट स्पर्श आहे। जर कोणी असे करत असेल तर तो एक वाईट स्पर्श समजला जातो। आता मी तुम्हाला बॅड टचचा पाचवा प्रकार सांगत आहे। प्रतिभाताई तुम्हाला कृती करून दाखवतील। कमरेवरून हळूवार हात फिरविणे हा एक वाईट स्पर्श आहे। हा प्रकार जास्त करून गर्दीमध्ये, बाजारामध्ये, एसटी बसमध्ये किंवा लग्नामध्ये, जत्रेमध्ये, शाळेमध्ये मुली शिक्षक मुलींनी शिकवत असताना हा प्रकार आढळून येतो। मी तुम्हाला आता बॅड टचचा सहावा प्रकार हस्तांदोलन सांगत आहे। प्रतिभाताई तुम्हाला कृती करून दाखवतील। हस्तांदोलन करताना हात जोरात दाबणे किंवा हातावरती हळूवारपणे बोट फिरविणे, तसेच डोळ्याकडे तिरक्या नजरेने बघणे हा एक वाईट स्पर्श आहे। मी तुम्हाला आता बॅड टचचा सातवा प्रकार सांगत आहे। प्रतिभाताई तुम्हाला कृती करून दाखवतील। पायावरती पायाने जोरात दाबणे किंवा पायाने हळूवारपणे पाय फिरवणे हा एक बॅड टचचा प्रकार आहे। मी तुम्हाला आता बॅड टचचा आठवा प्रकार मुद्दाम धक्का देणे सांगत आहे। तरी प्रतिभाताई आणि श्रद्धा तुम्हाला कृती करून दाखवतील। त्यासाठी तुम्ही थोडेसे अंतर घ्या। बाजारामध्ये होणारा धक्का, खांद्याला मुद्दाम जोरात धक्का देणे, तसेच मागे फिरून हसणे हा एक बॅड टचचा प्रकार आहे। आत्ताच आपण बॅड टचची माहिती गौरीताईकडून घेतली आहे, सोबत श्रद्धा पण होती। कृतीद्वारे आपण सगळ्या गोष्टी बघितल्या। आता मी तुम्हाला गुड टचची माहिती देणार आहे। कृतीतून गौरीताई तुम्हाला सांगणार आहे, सोबत आपल्या श्रद्धा आहे। तुम्हाला गुड टचचा पहिला प्रकार सांगणार आहे। कृतीतून गौरी तुम्हाला दाखवणार आहे डोक्यावरून हात फिरवणे हा स्पर्श एका मुलाला, शिक्षक पण मुलांना करू शकतात। आता मी तुम्हाला गुड टचचा पहिला प्रकार सांगणार आहे। कृतीतून गौरी तुम्हाला ते दाखवणार आहे, डोक्यावरून हात फिरवणे। हा प्रकार एक आई मुलांवरती, परत शिक्षक विद्यार्थ्यांवरती, नातेवाईक असे करतात। आता गुड टचचा दुसरा प्रकार मी तुम्हाला सांगणार आहे। कृतीतून गौरी दाखवणार आहे प्राऊड ऑफ करणे। मी तुम्हाला गुड टचचा तिसरा प्रकार सांगणार आहे, शाबासकी देणे। श्रद्धा तू पाठीमागे फिर। शाबासकी हा असं एक विद्यार्थी शिक्षक विद्यार्थ्यांना देऊ शकतात। एखाद्या कार्यक्रमात बक्षीस वगैरे भेटल्यानंतर गुरुजी मुलांना देतात। आई आपल्या मुलाला बक्षीस वगैरे भेटल्यावर, नंबर आल्यावर शाबासकीची थाप देते। मी आता गुड टचचा तुम्हाला चौथा प्रकार सांगणार आहे, गाल ओढणे, हलवारपणे गाल ओढणे। असा स्पर्श फक्त आई वडील, नातेवाईक, आपले जवळचे नातेवाईक, मित्र मैत्रीण असे करू शकतात। आपण मगाशी बघितलं बॅड टच मध्ये स्पर्श जोरात गाल ओढणे होता। हा स्पर्श एकदम हलवारपणे जवळ असा गाल ओढणे हा गुड टच स्पर्श आहे। मगाचा तो बॅड स्पर्श होता।
आता मी गुड टचचा तुम्हाला 5वा प्रकार सांगणार आहे, हस्तांदोलन करणे. हॅलो. हे अशा प्रकारे हस्तांदोलन करणे, हळूवारपणे करणे हा गुड टचचा प्रकार आहे. आता मी तुम्हाला गुड टचचा 6वा प्रकार सांगणार आहे, मिठी मारणे. अशी प्रेमाने मिठी आपली आई, जवळचे मित्र मैत्रीण अशी मिठी मारू शकतात. ही चांगल्या स्पर्शीची मिठी आहे. आता मी तुम्हाला गुड टचचा 7वा प्रकार सांगणार आहे, चुकून लागलेला धक्का. गौरीताई आणि श्रद्धा थोडं अंतर घ्या. सॉरी. सिद्धी संस्थाच्या माध्यमातून शालेय स्तरावर गुड टच, बॅड टच, चांगला स्पर्श, वाईट स्पर्श असे अनेक ग्राउंड स्तरीय महिलांसाठी, मुलांसाठी अनेक प्रोग्राम घेतले जातात. आमच्या युट्यूब चॅनेलला भेट देऊन आमच्या व्हिडिओला लाईक करा. आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असला तर नक्की कमेंट करा. नमस्ते, मी सुरेखा विजय काळेल, रिद्धी सिद्धी संस्थेची अध्यक्ष आहे आणि आता जी मान तालुक्याची सखी सावित्री समिती स्थापन केली आहे त्याच्यामध्ये मी सदस्य म्हणून काम बघत आहे. तर आपण संस्थेच्या माध्यमातून शाळांवरती, कॉलेजांवरती किंवा झडपीच्या शाळा या शाळांवरती गुड टच आणि बॅड टच हा कार्यक्रम राबवत असतो. महिला आणि मुलींवरती अन्याय अत्याचार होऊ नये यासाठी संस्थेचा सदैव प्रयत्न असतो. ज्या मुलींवरती अन्याय अत्याचार होतो त्या मुलींसाठी संस्था विशेषतः काम करते. त्याच्यात पोक्सो असेल, बाललैंगिक अत्याचार असेल, बालविवाह असेल, बालमजुरी असेल यावरती संस्था काम करते. आणि हे काम करत असताना मुलींना जे काही मनोधैर्याच्या योजना आहेत त्याही संस्थेच्या माध्यमातून मिळवून दिल्या जातात. तसेच बसमधून येताना, शाळेमध्ये जे काही मुलींसाठी वाईट स्पर्श होत असतात त्याच्यासाठी मुलींना अशा प्रकारचे आपण कार्यक्रम संस्थेच्या माध्यमातून घेत असतो. तर तुम्ही इथून पाठीमागेही आमच्या संस्थेला चांगलं सहकार्य केलेलं आहे, तर इथून पुढेही तुमचं सगळ्यांचं सहकार्य असावं. तर ही आमची माहिती तुम्हाला आवडली असल्यास आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आमचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. धन्यवाद. धन्यवाद. इस वीडियो को लाइक करें, हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन जरूर प्रेस करें